आपण पाहतोय इकडे अजित पवारांच्या निधनानंतर भावनातिरेकानं सैरभैर झालेले हे बारामतीकर. बारामती आणि पवार कुटुंबीय हे द्वैत नाहीये, हे एकच आहे. तुम्ही पवार म्हणा, तुम्हाला बारामती आठवेल. तुम्हाला बारामतीमधला कोणी बारामतीकर भेटला तर तुम्हाला पवार आठवतील. असं तादात्म्य ज्यांच्यामध्ये साधलं गेलेलं आहे, त्यातला अजित पवार गेल्यानंतर त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मगाशी आपल्याला सुनेत्रा पवार याही दिसल्या. सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत बघत असताना, बोलत असताना, बाई माणूस हा एक पूर्ण वेगळाच विषय आहे. भावनांचा कितीही कडेलोट होत असला तरी त्यांना आपलं दुःख, आपल्या वेदना या शेवटी स्वतःपाशीच ठेवायच्या आहेत. मोठ्या घराण्यांमध्ये, मोठ्या राजकीय नेत्यांच्या घरातील स्त्रिया यांची दुःख हा विषयच वेगळा आहे. जर का बारामतीकरांसाठी अजित पवारांचं जाणं इतकं वेदनादायी असेल तर सुनेत्रा पवार यांच्या वेदना या कोणत्या शब्दात आणि कशा लिहिल्या जातील? अजित पवारांचं स्वतःची वेगळी राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवार याही प्रत्यक्ष राजकारणात आल्या आणि राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या. बारामतीतल्या अनेक प्रतिष्ठानं, संस्था याच्यावरती तर त्या उत्तमरित्या काम करतायत. अनेक लोकांना माहीत नसेल, मात्र पर्यावरण वनीकरण या क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेच्या त्या प्रमुख सुद्धा आहेत. त्याच्यामार्फत ते मोठं काम करत असतात. जयचं नुकतंच लग्न झालेलं आहे. अशा वेळी आयुष्याचा एक चढण गेल्यानंतर एक पठार येत असतं आणि त्या पठारावरती आपल्या साथीदारासोबत सुखानं मार्गक्रमणा करण्याच्या काळामध्ये आता कुटुंबाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांना करायचं आहे. आणि तरी सुद्धा आपल्या वेदना, आपलं दुःख याचं जाहीर प्रदर्शन टाळत असताना त्यांच्या नियंत्रणाचा किती कडेलोट होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. इथे उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये बसलेले सगळे मान्यवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्याला अर्थातच दिसत आहे ते शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांचे शेजारी त्यांचे बंधू प्रतापराव पवार, याशिवाय अन्य मान्यवर. पुढारी वृत्तसमूहातर्फे, पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधवजी हे सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. मी मगाशी ज्याचा वारंवार उल्लेख केला त्यानुसार, आणि बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल, मात्र पवार कुटुंबियांचं कोल्हापूरशी एक ऋणानुबंध आहेत. कारण शरद पवारांच्या मातोश्री या कोल्हापूरच्या होत्या आणि कोल्हापुराशी सुद्धा त्यांचा नाळ अशा प्रकारे हे जोडली गेली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे पवार कुटुंबियांबद्दल अगदी जिव्हाळा सर्वदूर पोहोचलेला आहे, वर्चस्वाचा भाग आहे, तिथे कोल्हापूरशी अजित पवारांचे नातेसंबंध होते. आणि स्वाभाविकच कोल्हापूर म्हटल्यानंतर पुढारी त्यातून वेगळा कसा असेल, त्यामुळे पुढारी वृत्त समूह, पुढारीचे चेअरमन एमिरेटस आणि मार्गदर्शक पद्मश्री श्री प्रतापसिंह जाधव साहेब यांच्याशी अजित पवार यांचा घरोब्याचे संबंध होते. अनेकदा संपर्क आणि संवाद व्हायचा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका मोठ्या कार्यक्रमात अजितदादा आवर्जून आले होते आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पुढारी न्यूजच्याही स्थापनेवेळी ते होते. आपण ही दृश्य पाहतोय. भावना अनावर होत असलेले जय पवार. चितेवरती आता ठेवण्यात आलेलं आहे अजित पवारांचं पार्थिव. आणि आता हा तो क्षण की ज्यावेळी आपण सगळे अंतर्बाह्य स्तब्ध होतो. सुनेत्रा पवार आपल्या जोडीदाराला, आपल्या पतीला, पवार कुटुंबियांच्या आधारस्तंभाला, जय आणि पार्थच्या वडिलांना निरोप देतात.
रजस्तथैव च मालतीं मोगनं चैव यतॄणां दग्धमस्तु। आणि आता अजित पवारांच्या पार्थिवाला चितेवरती ठेवण्यात आल्यानंतर सगळे अंतिम दर्शन घेत आहेत, निरोप देत आहेत आपल्या लाडक्या नेत्याला, सखा आणि कुटुंबियाला. पवार कुटुंबीय शेवटचं दर्शन घेताना. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच वृत्तपत्रांना दिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी आपल्या या सहकार्याबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना येते की केवळ राजकीय संबंधांच्या पलीकडे या दोन नेत्यांमध्ये किती मैत्रीपूर्ण संबंध होते. अजित पवारांचं वागणं, बोलणं, त्यांचे किस्से, त्यांची प्रशासनावरची पकड, त्यांचा विषयांचा दांडगा अभ्यास, अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी निभावलेली भूमिका, काम करून घेण्याची त्यांची हातोटी, या विषयावरती भरभरून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आपण कल्पना करू शकतो, महाराष्ट्रासारखं इतकं प्रचंड मोठं राज्य आणि देशाचं आर्थिक इंजिन असलेल्या राज्याला चालवताना जेव्हा तुमच्यासोबत सहकारी म्हणून अजित पवारांसारखा एक खमकं, कार्यरत, कार्यप्रवण, कर्तबगार असं व्यक्तिमत्व असतं, त्यावेळी तुमचं अर्ध टेन्शन, तुमच्या कामाचा भार हलका होतो. आणि जे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लिहिलेलं आहे की मंत्री म्हणूनच अजित पवार असल्यामुळे माझी काळजी मिटली होती. आणि मग जेव्हा तुम्हाला अचानक एका सकाळी बातमी येते की आता ती व्यक्ती आपल्यासोबत नाही, त्यावेळी मिळणारा हा धक्का आपण विचार करू शकतो. पवार कुटुंबीय अजित पवारांचं अंतिम दर्शन घेत असताना भावना अनावर होणं स्वाभाविक आहे. सगळ्यांना भावना अनावर झालेल्या आहेत. आता पुन्हा अजित पवारांचा तो दमदार खर्जातला आवाज पुन्हा ऐकता येणार नाहीये. ती पाठीवरची थाप नसेल, ते प्रेमळ ओरडणं नसेल, ते कान पकडणं नसेल, ते दिशा दाखवणं नसेल, कारण अजित पवारच आता आपल्यात नसतील. धनंजय मुंडे आपल्याला दिसतायत. अजित पवारांचे राजकीय सहकारी हा एक भाग झाला, मात्र काही निवडक नेते हे अजित पवारांच्यासाठी भाऊ, मित्र याच्या पलीकडचं अतिशय घनिष्ठ असं नातं असलेले जे लोक होते, त्यामध्ये आपल्याला सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांचा उल्लेख करावा लागेल.
काल धनंजय मुंडे यांना अनावर झालेल्या भावना आपण सगळ्यांनी पाहिल्या. प्रफुल्ल पटेल, अजित पवारांची दिल्लीची सगळी आघाडी फक्त सांभाळणारे प्रफुल्ल पवार पटेल कुटुंबीय या ठिकाणी सध्या पुढे असतील. त्यानंतर आपण जेव्हा अंत्यविधी सुरू करणार आहोत तेव्हा आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर बाकीचे सगळे अतिथी मान्यवर नाव घेतल्यानंतर पुढे येतील. सगळ्यांना विनंती आहे. शासकीय मानवंदनेमध्ये शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे की नामोल्लेख केल्याशिवाय कुणीही पुढे येऊ नका. फक्त पवार कुटुंबीय चौथऱ्यावर सध्या इथे असतील, बाकी कुणीही पुढे येऊ नका. प्लीज प्लीज प्लीज, सगळ्यांनाच सूचना आहे. फक्त पवार कुटुंबीय इथे असतील, नंतर नाव घेतल्यावर बाकीची सगळी मंडळी पुढे येतील. कुटुंबीय नातेवाईकांनंतर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा सुरुवातीला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि त्यानंतर इतरांनाही विनंती आहे की आपण पुढे येणार आहात.
आपण पाहतोय हा जमलेला प्रचंड प्रचंड जनसमुदाय. यात फक्त बारामतीकर नाहीत तर पुणे जिल्ह्यातून, राज्यभरातून आणि काही प्रमाणात तर देशातूनही आलेले लोक आहेत. अजित पवारांना अंतिम निरोप देताना. अजितदादांना निरोप देण्यासाठी उसळलेला जनसागर, अंत्यदर्शनासाठी आलेला जनसागर, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी. केंद्रीय मंत्री अमित शाह जे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAचे निमंत्रक सुद्धा आहेत, ज्या घटक आघाडी पक्षाचे, ज्या पक्षांच्या आघाडीचे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य आहे त्याचे प्रमुख तेही आलेले आहेत, निमंत्रक म्हणून आलेले आहेत. आणि आपण पाहतोय अजितदादांना तिथे रचलेल्या चितेवर आता अजितदादांचं पार्थिव ठेवून हे अंतिम संस्कार होतील. पार्थ आणि जय सुद्धा तिथेच आहेत. सगळे पवार कुटुंबीय तिथे आहेत आणि कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे. अजितदादा परत या, एकच वादा अजितदादा. मात्र तो ऐकायला आता अजितदादा आपल्यात नाहीत. या ठिकाणी अंत्यविधी आपण सुरू करणार आहोत. या ठिकाणी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करतील. इस देश